निकष नसताना ज्या सदनिका लाटल्या होत्या त्याबद्दल जी मूळ तक्रार माझे वडील माजी मंत्री तुकाराम दिघोळे साहेब यांनी केली होती, त्या तक्रारीला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं मला वाटतं. या संदर्भात ही शिक्षा कायम राहावी म्हणून पुढे माननीय उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही प्रक्रिया गरजेची आहे ती आम्ही सुरू केलेली आहे. आणि या संदर्भात येत्या 19 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयामध्ये पुढची तारीख देखील आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांसाठी ज्या काही सदनिका महाराष्ट्र शासनातर्फे उपलब्ध करून दिल्या जातात कमी भावामध्ये, त्या निकषांवर आपण आर्थिक दुर्बल आहोत असं दाखवून एकाच्या स्वतःच्या नावावर एक आणि काही डमी नावांवर आणखीन 3 सदनिका अशा 4 सदनिका यांनी आपल्या नावे करून घेतल्या होत्या आणि त्यांचा उपभोग तेव्हापासून आजतागायत ते घेत होते. नेमके कधी घेतले होते आणि या आधी सुद्धा कोर्टाने या संदर्भात शिक्षा दिल्यानंतर मध्यंतरी या संपूर्ण शिक्षेला स्थगिती मिळाली, अंतरिम स्थगिती होती. या प्रकरणाबाबतीत जेव्हा कनिष्ठ न्यायालयाने मंत्री महोदयांच्या विरोधात शिक्षा दिली गेली होती, त्या प्रकरणाला नंतर सत्र न्यायालयामध्ये त्यांनी आव्हान दिलं होतं. त्यामध्ये फक्त या सत्र न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत त्याला अंतरिम स्थगिती देण्यात आली होती आणि आता निकाल लागलेला असल्यामुळे शिक्षा कायम आहे. माननीय न्यायालयाने आज कुठलं निरीक्षण नोंदवलं आणि शिक्षा जी आहे ती कायम ठेवली?